नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, CET सेलकडनं BAMS, BHMS, BUMSच्या कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन रिवाइज्ड शेड्यूल जे आहे ते CET सेलच्या वेबसाईटवरती पब्लिश करण्यात आलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की नवीन शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला मग सुरू करूयात. बघा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नोटीस नंबर 16 आलेली आहे CET सेलकडनं आणि ही जी नोटीस आहे ते 5 ऑक्टोबर रोजी आलेली ही नोटीस आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात रिवाइज्ड शेड्यूल फॉर कॅप 2 फॉर आयुर्वेदा, BAMS, होमिओपॅथी, BHMS अँड युनानी BUMS अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2024 आणि 25 हे BAMS, BHMS आणि BUMSच्या कोर्सेसच्या कॅप राऊंड 2 संदर्भातलं रिवाइज शेड्यूल असणार आहे. बघा, टेबल नंबर 1 मध्ये कॅप राऊंड 2चा रिवाइज शेड्यूल कशा प्रकारे आहे ते देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राऊंड 2 ग्रुप बी मध्ये BAMS, BHMS, BUMS हे कोर्सेस आहेत. तर त्याचं जे सिलेक्शन लिस्ट आहे ते 6 ऑक्टोबर रोजी येणार आहे. त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग टू द सिलेक्टेड कॉलेज ड्युरिंग सेकंड राऊंड, जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फिजिकल जॉईनिंग जी करायची असते त्याच्यासाठी 7 ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजवरती जाऊन जॉईनिंग करू शकता. त्यानंतर बघा, लास्ट डेट ऑफ रिजिग्नेशन ऑफ कॅप राऊंड 2 सीट विथ फॉरफिचर ऑफ रजिस्ट्रेशन फीस. तर तुम्हाला रिझाईन करायची असेल कॅप राऊंड 2 मधली सीट तर तुम्हाला 13 ऑक्टोबरपर्यंत ते करायचं आहे. यामध्ये तुमची रजिस्ट्रेशन फी जी आहे ती फॉरफिट होणार आहे. आता बघूयात आपण कॅप राऊंड 3चं रिवाइज्ड शेड्यूल कशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टेबल नंबर 2 मध्ये रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राऊंड 3 ऑफ नीट UG, BAMS, BHMS, BUMS कोर्सेस ओनली. हे ह्या 3 कोर्सेसचं रिवाइज्ड शेड्यूल आहे. तर बघा, सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय. तर कॅप राऊंड 3 मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याच्यासाठी जो कालावधी देण्यात आलेला आहे तो आहे 15 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरच्या सायंकाळी 11:59 ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकणार आहात ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. तर ग्रुप बी मध्ये BAMS, BHMS, BUMS कोर्सेस आहेत आणि ग्रुप सी मध्ये बघायचं असेल तर BPTH, BOTH, BASLP, BP&O हे कोर्सेस असणार आहेत. बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड टू रजिस्टर ओनली इफ देअर फी वॉज फॉरफिटेड ॲज पर रूल्स. आता बघा, या राऊंडमध्ये फक्त त्याच कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यांनी अगोदर केलेलं नसेल किंवा ज्यांची फी फॉरफिट झालेली आहे तर त्यांनाच ह्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केलं आहे, ज्यांना अद्याप सीट भेटलेली नाही, त्यांना परत एकदा नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे. कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ड्युरिंग दिस फेज विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर MBBS BDS कोर्स. MBBS BDS कोर्सचे जे फर्दर राऊंड असणार आहेत त्यामध्ये या ठिकाणी जे कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन करतील त्यांना फर्दर MBBS BDSच्या राऊंडमध्ये असं गृहीत धरलं जाणार नाही. हे रजिस्ट्रेशन जे आहे फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सीच्याच कोर्सेससाठी असणार आहे. त्यानंतर बघा, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. रजिस्ट्रेशन फीची जी पेमेंट करण्यासाठी जो टाईम आहे तो आहे सेम 15 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरच्या रात्री 11:59 तुम्हाला रजिस्ट्रेशन फीची देखील पेमेंट करायची आहे. बघा, एक महत्त्वाचा नोट देण्यात आला आहे. अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ द फीस. कॅन्डिडेटला जे आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून तेव्हाच गृहीत धरलं जाईल जेव्हा तो कॅन्डिडेट सक्सेसफुली फी पेमेंट करणार आहे. त्यानंतर बघा, पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स. जनरल लिस्ट जी येणार आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची ती 18 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाईंड कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट जी असणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी सेपरेट येणार आहे. तर ती जी स्टेट मेरिट लिस्ट असणार आहे ती देखील 18 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जो आहे तो 18 ऑक्टोबर रोजीच आपल्याला सीट मॅट्रिक्स पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ऑनलाईन प्रिफरन्स अँड चॉईस फिलिंग जे आहे ते 19 ऑक्टोबरपासून 21 ऑक्टोबरच्या रात्री 11:59 आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. आता बघा, चॉईस फिल ड्युरिंग कॅप राऊंड 2 विल बी नल अँड वॉइड. कॅप राऊंड 2 मध्ये जी चॉईस केलेली असेल, चॉईस फिल केलेली असेल ती या ठिकाणी व्हॅलिड नसणार आहे. तुम्हाला फ्रेश नवीन चॉईस फिलिंग करायची आहे. त्यानंतर बघा, डिक्लेरेशन ऑफ थर्ड सिलेक्शन लिस्ट. थर्ड सिलेक्शन लिस्ट जी आहे ती 23 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स. फिजिकल जॉईनिंग जी असते कॉलेजवरती जाऊन ती 24 ऑक्टोबरपासून 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी टाईम देण्यात आला आहे. तर या कालावधीमध्ये जाऊन तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे, कॉलेजवरती जाऊन जॉईनिंग करायची आहे. आता बघा, यानंतर प्रिस्क्राईब्ड लास्ट डेट टू रिझाईन द सीट विदाउट पेनल्टी. जर तुम्हाला सीट रिझाईन करायची असेल तर 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5:30च्या अगोदर तुम्हाला जे आहे ते तुमची सीट रिझाईन करायची असेल तर तुम्ही रिझाईन करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला जी आहे पेनल्टी लागणार नाही. परंतु या ठिकाणी बघा, एनी कॅन्सलेशन आफ्टर दिस डेट विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉज 16 ऑफ द इन्फॉर्मेशन ब्राउचर. या डेटच्या नंतर, या टाईमच्या नंतर जर तुम्ही सीट कॅन्सल केली तर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या क्लॉज 16 अनुसार पेनल्टी लागणार आहे.